सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप 10 न्यूज दिनांक 6 जून 2025 पावर्ड बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा। सातारा शहर जिल्ह्यातील विविध ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या रोजगाराच्या संधीची माहिती मिळवण्यासाठी 9156865791 या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करावा। रणजित देशमुख यांची सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी अध्यक्षपदी नियुक्ती। रणजित देशमुख मुक्काम पोस्ट निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा यांची सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी अध्यक्षपदी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून नियुक्ती करण्यात आली आहे। जिल्ह्यातील 8 ग्रामपंचायतींना पाण्याच्या गुणवत्तेसाठी पिवळे कार्ड, 1484 ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड। जलजन्य साथरोग आजारांचा धोका उद्भवू नये यासाठी आरोग्य विभाग पाणी व स्वच्छता विभागातर्फे पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक स्रोतांची सातत्याने तपासणी करण्यात येते। जिल्ह्यात नुकत्याच करण्यात आलेल्या तपासणीत 8 गावांमधील पाण्याच्या स्रोतांमधील पाणी दूषित असल्याचे दिसून आले आहे। या ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड देण्यात आले असून जिल्हा प्रशासनाच्या वतीने ग्रामपंचायतींना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत। तर जिल्ह्यातील 1484 ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड देण्यात आले असून हे पाणी पिण्यायोग्य आहे। जिल्हा रुग्णालयात BSc नर्सिंग अभ्यासक्रम मंजूर। सातारा येथील जिल्हा रुग्णालयाशी संलग्न GNM जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी अभ्यासक्रमाचे श्रेणीवर्धन करून BSc नर्सिंग हा 4 वर्षीय अभ्यासक्रम सुरू करण्यास केंद्र शासनाची मान्यता मिळाली आहे। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने 40 विद्यार्थी प्रवेश क्षमतेसह हा अभ्यासक्रम सुरू करण्यास मंजुरी दिली आहे। त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उच्चस्तरीय नर्सिंग शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे। व्यावसायिक शाखेतील केंद्रीभूत प्रवेशास विलंबाने विद्यार्थी त्रस्त। CET सेल व शिक्षण मंडळात समन्वयाचा अभाव। राज्य सामायिक कक्ष CET सेल व राज्य शिक्षण मंडळ विभागातील सुसंवाद व समन्वयाच्या अभावामुळे राज्यातील व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची कोंडी होत आहे। दरवर्षी अभियांत्रिकी, फार्मसी, MBA, ऍग्रिकल्चर, BBA व BCA अन्य व्यावसायिक शाखेकडे विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मोठी मागणी असते। मागील 2 वर्षापासून केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेस विलंब होत असल्याने असंख्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। त्यामुळे विद्यार्थी वर्गामध्ये तीव्र नाराजी आहे। मोक्यातील व तडीपार गुंडांना जेरबंद करून तब्बल 6 देशी पिस्तुले व जिवंत काडतुसे जप्त। पालखी सोहळा व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषणाची दमदार कामगिरी। गुरुवार दिनांक 5 जून रोजी मोक्यातील व तडीपार गुंडांना जेरबंद करून तब्बल 6 पिस्तुले व जिवंत काडतुसे जप्त करून जामीन सुटलेल्या व तडीपार करण्यात आलेल्या दोघांना जेरबंद करून त्यांच्याकडून 6 देशी पिस्तुले, 30 जिवंत काडतुसे, एक कार मिळून 15,80,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। स्थानिक गुन्हे शाखेने ही कामगिरी केली आहे। मोक्यातून जामीन सुटलेले व सातारा जिल्ह्यातून तडीपार असलेले संशयित अमित कदम राहणार लोणी तालुका खंडाळा जिल्हा सातारा व विशाल महादेव चव्हाण राहणार बोडी तालुका खंडाळा जिल्हा सातारा हे त्यांच्याकडील 4 चाकी घेऊन मीरा ते लोणंद जाणाऱ्या रोडवर देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसे विक्री करण्यास येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली। त्यांनी रोहित फाळणे यांना त्यांच्या पत्त्यासह नमूद ठिकाणी जाऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। त्यांनी तेथे जाऊन या दोघांना अटक करून सदर मुद्देमाल जप्त केला आहे। कोपर्डे तालुका सातारा येथून प्रवासी रिक्षाची चोरी। कोपर्डे तालुका सातारा येथून प्रवासी वाहतुकीची 2.5 लाखांची रिक्षा MH14 KU 0681 चोरट्याने सोमवारी दिनांक 2 जून रोजी रात्री चोरून नेली। याबाबत मोहम्मद कासम शेख यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। रिक्षाने दिसल्याने शेख यांनी 2 दिवस शोध घेऊन गुरुवारी तक्रार दिली। खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञाताविरोधात भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा। खून करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अनवडी तालुका वाई येथील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या लालासो बाबासाहेब शिंदे यांच्या विहिरीत दिनांक 2 जून रोजी 25 ते 30 वर्षाच्या तरुणाचा मृतदेह आढळून आला। मृत तरुणाच्या अंगात फक्त जीन्स पॅन्ट असून मोठ्या पोत्यात दगड टाकून असलेले पोते ते पोते तारणे बांधून विहिरीमध्ये टाकल्याचे निदर्शनास आले होते। संबंधित कशाने तरी गळा ओढून व डोक्यात मारून खून केल्याचे दिसून आले। विहिरीत सापडलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी भुईंज पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे। बकरी ईद निमित्त लोणंदला बोकड खरेदी विक्रीसाठी विक्रमी गर्दी। बाजारात कोट्यावधींची उलाढाल। लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बकरी ईदसाठी लागणारे बोकड खरेदी विक्री करण्यासाठी राज्यभरातील मुस्लिम समाज बांधवांसह व्यापारी शेतकऱ्यांनी बुधवारी विक्रमी गर्दी केली। समितीमध्ये विविध प्रकारचे हजारो बोकड विक्रीसाठी आले होते। लोणंद बाजार समितीमध्ये हजारो बोकडांची खरेदी विक्री झाल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली असून बाजार समितीत बोकडाच्या प्रतिनगास 8,000 पासून 55,000 रुपयांपर्यंत विक्री किंमत मिळाली। सातारा तालुक्यातील एका निवासी वसतिगृहात 8वी ते 10वी मराठी माध्यम सन 2025-26 या वर्षाकरिता प्रवेश देणे सुरू आहे। विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके सर्व सुविधा मोफत मिळणार आहेत। तरी कोणी गरजू विद्यार्थी असल्यास आणि त्याला वसतिगृहात प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांनी 10 जून पर्यंत प्रवेश निश्चित करावा। प्रवेशासाठी
9156865791 या क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेज करावा। अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।